हॅलो, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आपल्या लाडक्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवणार आहे. ते पण योग्य प्रमाण घेऊन ती उकड कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपले मोदक फाटणार नाही आणि मऊ आणि लुसलुशीत असे आपले उकडीचे मोदक तयार होते. चला तर पाहूया या उकडीच्या मोदकांना लागणारे साहित्य. इथे मी एक नारळ घेतलेला आहे. ते नारळ मी छान खवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे. इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे खसखस आणि वेलचीची पूड घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण पहिले सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तूप छान वितळल्यावरती आपण त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे आणि खसखस थोडीशी त्यामध्ये तुपामध्ये परतवून घ्यायची आहे. तुम्ही तुपात डायरेक्ट न टाकता तुम्ही पहिले पण खसखस भाजून घेतली आणि वरून त्या सारणामध्ये टाकली तरी चालेल. यानंतर आपण एक खोबरं घेतलेलं आहे, नारळ, ते आपण इथे छान भाजून घेऊया. हे आपण सतत हलवत राहायचं आहे. त्यातलं थोडंसं मॉइश्चर निघेपर्यंत आपण ते परतवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. मी इथे 1 वाटी आपला नारळ होता पूर्ण, तर त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुमच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता किंवा जास्त करू शकता. त्यानंतर हे गूळ चांगला खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला गूळ वितळत आहे. तसं ते सारण एकजीव होत आहे आपलं खोबऱ्यासोबत. खोबरं आणि गूळ एकजीव होतोय. या सारणात थोडंसं आता गूळ वितळल्यानंतर थोडं ते सारण पातळ होतं, तर त्यातलं मॉइश्चर आपण घालवायचं आहे. खोबरं आणि गुळामधलं तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण सगळ्यात शेवट वेलचीची पूड त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे साधारण याला 5 ते 10 मिनटामध्ये आपलं सारण तयार होणार आहे. ते सारण तयार झाल्यानंतर इथे आपण आता उकड काढून घेणार आहोत तांदळाच्या पिठाची. इथे मी कढईमध्ये 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर आपण 1 चमचा त्याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत. तूप आणि दुधामुळे काय होतं, आपली जी तांदळाच्या पिठाची जी उकड आहे ना, एकदम व्यवस्थित बनते आणि पीठ त्याच्यामुळे आपलं मऊ लुसलुशीत होतं. त्या पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. जेवढं वाट्या मी पाणी घेतलं तेवढ्याच वाट्या आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घेतला तरी चालेल.
त्या आपल्या पिठाला छान उकड बसलेली आहे। आता आपण याला परातीमध्ये काढून घेऊया। आणि हे गरम असल्यामुळे आपल्याला हाताने तर मळायला जमणार नाही, तर वाटीच्या साहाय्याने तुम्ही ग्लास किंवा वाटी घ्या, त्याने छान पीठ आपलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। ते थोडंसं कोमट किंवा थंड होईपर्यंत आपण त्या वाटीने छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला हाताने मळायचं आहे। छान त्यानंतर आपण हाताने मळून घ्यायचं आहे। आता तुम्हाला कसं समजेल की आपलं उकड चांगली छान बसलेली आहे की नाही, तर तुम्ही छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर आणि त्याला छान असं गोल 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 फिरून असा त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा। तो बघायचा, तुम्ही बघू शकता की त्याला एक पण चिरा गेलेली नाही आहे आणि थोडासा हातावरती प्रेस करून त्याला असं गोल चपातीसारखं करून घ्या। त्याला एक पण त्याच्या कडाला चीर गेली नाही तर आपली उकड छान बसलेली आहे। आता आपण मोदक बनवूयात। इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, याला मी आतून तूप लावून घेतलेलं आहे। आता थोडंसं पीठ घेऊया आपण आणि त्यामध्ये आपण पहिले टाकून घेऊया आणि छान त्याला सर्व बाजूंनी प्रेस करून घ्यायचं आहे। आतल्या साईडला पोकळ ठेवायचं आहे आणि त्याच्या म्हणजे साच्याच्या साईडने त्या पिठाचं दाबून व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर याच्यामध्ये आपण सारण भरूया। सारण भरल्यानंतर आपण थोडंसं पिठाने खालची साईड आपण त्याची परत पॅक करून घेऊया। इथे आपला हा उकडीचा मोदक बनून तयार आहे। बघू शकता किती छान बनलेला आहे। अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा पण भरून दाखवते मोदक कसा भरायचा ते। सारण भरल्यावर त्याच्या मागच्या साईडला परत थोडंसं पीठ घेऊन आपण मागची साईड खालची पॅक करून घ्यायची। अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक पण बनवून घ्यायचे आहे। आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे, आता आपल्याला ते उकडवून घ्यायचे बरोबर वाफेवरती। तर इथे मी पातेल्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, त्यावर एक चाळणी ठेवून त्याच्यामध्ये थोडासा आपला कॉटनचा रुमाल वगैरे ठेवायचा आणि मग त्याच्यावरती आपण मोदक उकडायला ठेवणार आहोत, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही किंवा काय, त्यासाठी आपण तो रुमाल ठेवायचा आहे। आणि याला आपण आता झाकून ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण उकडून घेऊया। इथे आपले मोदक उकडून तयार आहेत। अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।